मागच्या लेक्चर मध्ये आपण लूप्स इन जावास्क्रिप्ट बघितलं होतं. म्हणजे आपले थोडेफार लूप राहिले होते ते आपण आता कव्हर करायचे आहे. आणि तुम्ही आता जे नेहमीचे ऑनलाईन वेबिनार पण बघतात त्याच्यामध्ये पण लूपच सुरू आहे. फक्त ते विज्युअल बेसिक ऍप्लिकेशन मधले म्हणजे VBA मधले लूप्स तुम्ही बघताय. पण तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आपण कुठलंही प्रोग्रामिंग लँग्वेज घेतलं तरी पण त्याचा जो कन्सेप्ट आहे तो सेमच आहे. म्हणजे लूप्स जावास्क्रिप्ट मध्ये पण सेमच काम करणार आहे, VBA मध्ये पण सेमच करणार आहे, जावा मध्ये पण सेमच करणार आहे, किंवा दुसरी अजून एखादी लँग्वेज घेतली तरी लूप्सचं काम काय असणार आहे ते सेमच असणार आहे. फक्त लिहिण्याची जी पद्धत आहे ती आपण वेगवेगळी बघतोय. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण सुरुवात केली होती लूप्सला, ज्याच्यामध्ये आपण लूप म्हणजे काय तर आणि लूप का यूज करतोय. तर लूप आपण कशासाठी यूज करतोय की आपल्याला एखादं काम रिपीटेडली करायचं आहे, एखादं रिपीट इन्स्ट्रक्शन आहे ते रिपीटेडली करायची आहे, एखाद्या पर्टिक्युलर कंडिशन ट्रू असेपर्यंत. म्हणजे एखादी कंडिशन समजा आपण दिलेली आहे आणि ती ट्रू आहे तोपर्यंत आपल्याला ती कंडिशन मध्ये लूप मध्ये फिरायचे, आणि जेव्हा ती कंडिशन फॉल्स होते तेव्हा आपल्याला त्या लूपच्या बाहेर पडायचे. म्हणजे ते काम त्या पर्टिक्युलर कंडिशन पर्यंत करत राहायचे आहे, आणि कंडिशन जेव्हा फॉल्स झाली तेव्हा आपल्याला ते काम संपवून पुढच्या प्रोग्राम मध्ये जायचं आहे. तर आपल्याला असं रिपीटेडली ऍक्शन जर परफॉर्म करायचे असतात तेव्हा आपण लूपचा वापर करतो. आपण बघितले होते की जावास्क्रिप्ट मध्ये व्हाईल लूप, फॉर लूप, डू व्हाईल लूप. आपण याच्यामध्ये व्हाईल, डू व्हाईल आणि फॉर हे 3 लूप आहे जे बघितले होते. आणि आज आपल्याला फॉर इन, फॉर ऑफ आणि इन्फायनाइट लूप काय आहे जावास्क्रिप्ट मध्ये हे 3 अजून एक वेगळे. म्हणजे इन्फायनाइट लूप हा सगळ्याच याच्यामध्ये असतो, पण फॉर इन आणि फॉर ऑफ हे जावास्क्रिप्ट मध्ये 2 ऍडिशनल लूप जे आहे ते घेतलेले. आपण एक छोटस रिव्हिजन फक्त व्हाईल, डू व्हाईल आणि फॉरवर्ड आता याच्यामध्ये बघूया एक वेळा. व्हाईल लूप मध्ये काय असतं की जोपर्यंत कंडिशन आपली ट्रू होत नाही तोपर्यंत, ट्रू आहे जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत आपल्याला त्या लूप मध्ये फिरायचं आहे. व्हाईल सिंटॅक्स असा आपल्याला व्हाईल कीवर्ड लिहून कंडिशन आपल्याला द्यायची आहे, आणि या सर्क्युलर ब्रेसेस मध्ये आपल्याला जे काही ऍक्शन परफॉर्म करायची आहे, जे काही काम करायचं आहे ते आपल्याला या सर्क्युलर ब्रेसेस मध्ये लिहायचं आहे. आणि केव्हापर्यंत हे या लूप मध्ये फिरणार आहे, जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे. ज्या वेळेस ही कंडिशन फॉल्स होणार, म्हणजे कंडिशन आपली फुलफिल झाल्यानंतर कंडिशनची व्हॅल्यू चेंज होणार, तेव्हा आपल्याला या लूपच्या बाहेर पडायचे. म्हणजे या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर जे काही स्टेटमेंट लिहिलेले असतील, जो काही प्रोग्राम बाकीचा लिहिलेला असेल त्यामध्ये आपल्याला पुढे जायचंय, पण तोपर्यंत आपल्याला या व्हाईल लूप मध्ये फिरत राहायचे. ठीक आहे. आणि नंतर बघितलं आपण डू व्हाईल लूप. आता डू व्हाईल मध्ये काय होतं की पहिले डू, डू म्हणजे काय तर करा, पहिले करायचंच आहे आपल्याला. आपल्याला बघायचं नाहीये की कंडिशन आपली ट्रू होते की नाही. पहिले आपल्याला जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते ऍटलीस्ट एक वेळा तरी आपल्याला परफॉर्म करायचं आहे, आणि त्यानंतर आपलं जे एक्सप्रेशन म्हणजे कंडिशन आहे ती चेक होणार आहे. इथे आपण बघितलं होतं की पहिले स्टेटमेंट एक्झिक्यूट होत आहे आणि नंतर कंडिशन चेक होते. त्याचा अर्थ असा आहे की डू व्हाईल मध्ये ऍटलीस्ट वन टाइम, वन्स एकदा तरी आपलं हे स्टेटमेंट जे आहे ते एक्झिक्यूट होणार आहे, आणि त्यानंतर आपण कंडिशन चेक करणार आहोत. आणि तेव्हा आपली जर कंडिशन फॉल्स आली तर आपण त्या स्टेटमेंट कडे परत जाणार नाही, तर स्टेटमेंट कंडिशन नंतर जे काही आपल्याला परफॉर्म करायला दिले, म्हणजे लूपच्या बाहेर जे परफॉर्म करायला दिले ते आपण करणार. पण जर कंडिशन ट्रू असेल, आपण जी काही कंडिशन दिली आहे ती बरोबर आहे, तर आपण ते स्टेटमेंट त्या लूप मध्ये करत जायचंय, रिपीटेडली करत जायचंय जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही. व्हाईल आणि डू व्हाईल मध्ये हा एक मेन फरक होता की व्हाईल मध्ये आपण पहिले कंडिशन चेक करतो आणि मग स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो, आणि डू व्हाईल मध्ये ऍटलीस्ट वन टाइम आपण जे स्टेटमेंट दिलेले आहे लूप मधले स्टेटमेंट जे आहे ते ऍटलीस्ट वन तरी ते परफॉर्म होतात, आणि नंतर कंडिशन चेक होते. फॉर लूप मध्ये आपण बघितलं होतं की आपण व्हाईल लूप मध्ये पहिले कंडिशन चेक करणार, नंतर मग आपण एक त्याला जी व्हॅल्यू जी दिली आहे त्याला इन्क्रीमेंट करून परत कंडिशन चेक करतोय की जी व्हॅल्यू आहे ती आपल्या कंडिशनला ट्रू होते की नाही होते. तर तेच आपण फॉर लूप मध्ये एका सिंपल वन लाईन मध्ये आपण लिहितोय. त्यामुळे आपलं काय होतं की कोडिंग जे आहे ते कमी होतं. यामध्ये आपण फॉर
इनिशियलायझेशन म्हणजे आपल्या व्हेरिएबलची काउंटर व्हेरिएबलची पहिली जी व्हॅल्यू असणार आहे, सुरुवातीची व्हॅल्यू ही काय असणार म्हणजे इनिशियलायझेशन. नंतर आपण सेमीकोलन देऊन कंडिशन चेक करणार आहोत. इथे आपण कंडिशन लिहिणार आहोत. परत सेमीकोलन, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट म्हणजे हा जो काउंटरची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला वाढवायची आहे की कमी करायची आहे, डिक्रीमेंट करायची आहे, हे आपण इथे या ह्याच्यामध्ये फॉर लूप मध्ये देत असतो. आणि सर्क्युलर ब्रेसेस मध्ये आपल्याला जे स्टेटमेंट लिहायचे ते स्टेटमेंट आपण लिहिणार आहोत. आता इनिशियलायझेशन जसं तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिली जी व्हॅल्यू आहे लूप स्टार्ट होताना जी व्हॅल्यू आहे ती सगळ्यात पहिली इनिशियल व्हॅल्यू म्हणजे आपण इनिशियलायझेशन मध्ये देणार आहोत. कंडिशन आपण कुठली कंडिशन ट्रू असेपर्यंत आपलं इटरेशन चाललं पाहिजे, आपलं स्टेटमेंट जे आहे ते परत परत एक्झिक्यूट झाले पाहिजे, ते कंडिशन आपण इथे देणार आहोत. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट मध्ये आपण आपला जो काउंटर व्हॅल्यू आहे, काउंटर व्हेरिएबल आहे त्याला अपडेट करणार आहोत +1 किंवा -1 किंवा तुम्ही जी काही व्हॅल्यू इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ज्या व्हॅल्यूनी तुम्हाला वाढवायचे कमी करायचे ते तुम्ही करू शकता. जनरली आपण 1नीच ही व्हॅल्यू पुढे वाढवत असतो. तर हे आपली मागच्या लेक्चरमध्ये एवढं आपण कव्हर केलेलं होतं, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप आणि फॉर लूप. आज आपल्याला बघायचे आहे फॉर लूपचे जे अजून एक्स्ट्रा आपल्याला फॉर इन आणि फॉर ऑफ लूप हे काय आहे. त्यासाठी आपल्याला थोडं बघावं लागेल की ऑब्जेक्ट्स काय असतात. प्रिव्हियस जी माझी पहिली जावास्क्रिप्ट इंट्रोडक्शन नावाची जी प्रेझेंटेशन होतं त्याच्यामध्ये मी ऑब्जेक्ट्स आणि ऍरे काय असतात हे थोडंफार तरी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. परत मी तुम्हाला इथे ऑब्जेक्ट म्हणजे काय एक्सप्लेन करते. आता आपण एक व्हेरिएबल घेतला, सिंपल एक व्हेरिएबल एक्स. तर एक्स हा एकटा एक व्हेरिएबल झाला, एकच व्हेरिएबल झाला ज्याच्यामध्ये आपण एकच व्हॅल्यू ऍट अ टाइम स्टोअर करू शकतो. जर आपण ऍरे डिक्लेअर केला, त्या व्हेरिएबलला ऍरे म्हणून डिक्लेअर केलं तर ऍरे मध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. म्हणजे एकाच व्हेरिएबलला आपण 2-3 व्हॅल्यूज देऊ शकतो, म्हणजे नंबर ऑफ व्हॅल्यूज देऊ शकतो. तसंच ऑब्जेक्ट सुद्धा एक टाइपचा ऍरेज आहे ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या स्टोअर करतो. फक्त हा ऑब्जेक्ट मध्ये आपण काही ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज असतात, मेथड असतात आणि इव्हेंट्स असतात. तर ऑब्जेक्ट म्हणजे काय, जनरली जे तुम्हाला आजूबाजूला जे सगळं दिसतंय ते म्हणजे काय, सगळं ऑब्जेक्टच आहे. इथे फॉर एक्झाम्पल ही कार दिलेली आहे. आता कार तुम्हाला दिसते आहे, मग कारचे प्रॉपर्टीज काय काय असू शकतात की कारचा रंग कुठला आहे, कारचं नाव काय आहे, ठीक आहे, कारचं मॉडेल कुठलं आहे, मॉडेल नंबर काय आहे. तर ह्या त्याच्या झाल्या प्रॉपर्टीज. की मेक कुठला आहे, कुठल्या कंपनीची कार आहे, कुठल्या मॉडेलची कार आहे, त्या कारचा मॉडेल काय आहे, कलर काय आहे, कुठल्या वर्षी ती म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल झाली, त्याचा प्राइस काय होता. तर ह्या झाल्या प्रॉपर्टीज. ही कार जनरली आपण ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्याच कारच्या असतात, फक्त त्याच्या प्रॉपर्टीज मधल्या व्हॅल्यूज चेंज होणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे समजा आपण मारुतीची कार घेतली, तर मारुतीच्या ऑब्जेक्ट म्हणजे आपला एक क्लास तयार झाला मारुतीचा. मग त्याच्यामध्ये काय करू आपण, प्रॉपर्टीज मध्ये त्याच्या मेक मध्ये आपण कंपनीचे नाव लिहू की मारुतीने केलं. मॉडेल काय होतं तर 800 होतं. कलर काय होता, रेड होता. इयर काय होता, काहीतरी 1979 वगैरे होता. प्राइस काय होती तर 2 lakhs होती. म्हणजे आपण या प्रॉपर्टीजला जर वेगवेगळ्या व्हॅल्यूज जर असाइन केल्या तर हा सेम ऑब्जेक्ट आपण वेगवेगळ्या व्हॅल्यूज साठी वापरू शकतो. कळतंय. इथे ऑब्जेक्ट काय आहे आपला कार, आणि त्याच्या या प्रॉपर्टीज ज्या सगळ्या कारसाठी सेमच असणार आहे. फक्त आपल्या काय चेंज होणार आहे तर व्हॅल्यूज चेंज होणार आहे की मेक कुठला आहे. समजा आता मी दुसऱ्या मेकचं घेतलं की मेक माझा सेमच आहे, मारुती आहे. मॉडेल काय आहे तर स्विफ्ट आहे. कलर काय आहे तर काय ब्लॅक आहे. इयर काय 2000 आहे. प्राइस काय तर 5 लाख आहे. म्हणजे इथे माझ्या कारच्या प्रॉपर्टी सेम आहे पण ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या बदलत जाणार आहे. दुसरं ऑब्जेक्ट मध्ये आपण परत मेथड म्हणजे फंक्शन घेऊ शकतो की काय काय फंक्शन आहे कारच्या. तर कार स्टार्ट होणार आहे, ड्राईव्ह होणार आहे आणि पार्क होणार आहे. आता प्रत्येकच कार स्टार्ट होणार आहे, ड्राईव्ह होणार आहे, पार्क होणार आहे.
पण या मेथडच्या पण व्हॅल्यूज आपण चेंज करू शकतो, की प्रत्येक समजा आता मारुती 800 आहे, ती ऑटो स्टार्ट नाही आहे किंवा म्हणजे एक्झाम्पल दिलंय. ड्राईव्ह करायचं आहे तर त्याची काहीतरी मिनिमम त्याची कॅपॅसिटी असेल, की एवढ्या सीसीचं आहे. पार्किंगसाठी एवढी जागा लागते. तर अशा प्रकारे आपण ह्या मेथड सुद्धा ज्या आहेत त्या सगळ्या ऑब्जेक्टच्या म्हणजे कार या ऑब्जेक्टच्या मेथड सारख्या असणार आहे. परत व्हॅल्यूज चेंज होणार आहे. पण आपण या सेम ऑब्जेक्टला सगळ्या व्हॅल्यूज वर यूज करू शकतोय. तसेच इव्हेंट म्हणजे इव्हेंट म्हणजे ऑपरेशन काय काय करणार आहे. इव्हेंट स्टार्ट इव्हेंट असणार आहे, पार्क इव्हेंट असणार आहे, ब्रेक इव्हेंट असणार आहे, की जर स्टार्ट केलं तर काय होणार आहे, पार्क केलं तर काय होणार आहे आणि ब्रेक लावला तर काय होणार आहे. म्हणजे हे फंक्शन जे आहे, हे इव्हेंट जे आहे ते सगळ्यांचे सारखे असणार. तसेच आपल्या सगळ्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपण आता मॅक्झिमम यूज करतोय त्या सगळ्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. जसं जावास्क्रिप्ट मध्ये आपण एक समजा बटन तयार केलं तर बटन हे सुद्धा काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे. ज्या बटनवर तुम्ही क्लिक करणार आहात, क्लिक काय करणार आहात तर तो झाला त्याचा इव्हेंट आहे, की बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय परफॉर्म व्हायचं आहे, तो झाला त्याचा इव्हेंट. नंतर त्या बटनच्या प्रॉपर्टीज काय आहे, की बटनचा कलर कुठला आहे. समजा मी त्या बटनला बॅकग्राऊंड कलर दिला तर तो बटनचा कलर झाला. बटन ला मी सिंगल क्लिक करणार आहे की डबल क्लिक करणार आहे, ते काय झालं, इव्हेंट झालं, की सिंगल क्लिक केल्याने काय होत आहे, डबल क्लिक केल्याने काय होत आहे. तर अशा प्रकारे आपल्या ज्या काही लँग्वेजेस आहे, आपण जे काही लँग्वेज शिकणार आहोत बीबीए मध्ये सुद्धा, व्हिज्युअल बेसिक ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा तुम्ही बटन, फॉर्म हे सगळे ऑब्जेक्ट्स घेऊन तुमचा फॉर्म तयार करताय. तर ह्या प्रत्येक ऑब्जेक्टला काहीतरी प्रॉपर्टीज असणार आहे, मेथड असणार आहे आणि इव्हेंट असणार आहे. आणि त्याच्या फक्त आपल्याला व्हॅल्यूज ज्या आहेत त्या चेंज करता येणार आहे. आणि हे सगळं आपण या एकच सिंगल ऑब्जेक्टवर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आणि मेथड्स आपण लिहू शकणार आहोत. जसं फॉर एक्झाम्पल इथे आता मी दिलं आहे, की एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, जो आहे तुमचा ऑब्जेक्ट. आता हे आपण सर्क्युलर ब्रॅकेट मध्ये लिहिले, सर्क्युलर ब्रेसेस मध्ये आपण लिहिले. जेव्हा आपण वॅर कार इक्वल्स टू आणि सर्क्युलर ब्रॅकेट्सनी ओपन करतो तेव्हा तो ऑब्जेक्ट असतो. कार मेक ही त्याची प्रॉपर्टी झाली. ही काय झाली, प्रॉपर्टी. आणि ही मारुती इक्वल्स टू म्हणजे कार मेक नंतर जे कोलन दिलंय आणि त्यानंतर जी व्हॅल्यू लिहिली ती व्हॅल्यू झाली, म्हणजे ही व्हॅल्यू या प्रॉपर्टीला असाइन झाली. कार मॉडेल काय झालं, हे पण त्याचं प्रॉपर्टी झालं. स्विफ्ट ही व्हॅल्यू झाली जी या मॉडेलला आपण असाइन केली. प्राइस काय झाली, 25,000. ही कशासाठी झालीये, ही प्राइसच्या प्रॉपर्टीला ही व्हॅल्यू जी आहे ती असाइन झाली. कलर ही सुद्धा एक प्रॉपर्टी झाली आणि ब्लू त्याची व्हॅल्यू झाली, या प्रॉपर्टीची व्हॅल्यू झाली. आणि कार हा पूर्ण एक ऑब्जेक्ट झालाय. आता फॉर स्टेटमेंट, फॉर लूप मध्ये आपण बघितलं होतं, की आपण एक व्हेरिएबल घेतला होता आणि त्याला आपण इनिशियलाइज करतो आहे आणि त्याला इन्क्रिमेंट आणि कंडिशन देऊ शकतोय. तर जेव्हा आपल्याला ऑब्जेक्ट्स वर हा फॉर लूप वापरायचा असेल तर आपण वापर करतो. म्हणजे फॉर लूप काय करतं, की आपल्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज आपल्याला शो करतं, की जेवढ्या आपण ऑब्जेक्ट मध्ये प्रॉपर्टीज घेतल्या असेल त्या प्रॉपर्टीज काय काय आहे ते आपल्याला शो करायला आपण फॉरिनचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक प्रोग्राम सांगणार आहे, त्याच्या पहिले आपण हा सिंटॅक्स, की फॉर लूप घ्यायचंय, सर्क्युलर ब्रॅकेट, व्हेरिएबल डिक्लेअर करायसाठी आपल्याला वॅर इन ऑब्जेक्ट, म्हणजे हा ऑब्जेक्ट जो काही असेल तो झाला तुमचा ऑब्जेक्ट. समजा मी मग कार हा ऑब्जेक्ट घेतला होता, वॅर इन कार असा हा तुमचा ऑब्जेक्ट होणार, सिंटॅक्स होणार. आणि सर्क्युलर ब्रॅकेट मध्ये जे काही कोड तुम्हाला एक्झिक्यूट करायचे ते एक्झिक्यूट होणार. आता इथे एक एक्झाम्पल दिलं आहे मी. आपण जसं इथे जावास्क्रिप्टचा प्रोग्राम लिहितो, HTML टायटल हे सगळं घेतलंय. नंतर इथे आम्ही एक ऑब्जेक्ट डिक्लेअर करते. ऑब्जेक्टचं नाव आहे पर्सन. व्हेरिएबल पर्सन इक्वल टू सर्क्युलर ब्रॅकेट एफ नेम. आता ही एफ नेम काय झाली तर प्रॉपर्टी झाली. एफ नेम पर्सन हे वेगळे असू शकतात, त्याच्या काय होणार आहे, फक्त प्रॉपर्टी नुसार त्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या चेंज होणार आहे. तर ही एफ नेम त्याची प्रॉपर्टी झाली.
एफ नेम मध्ये आपण एखादं नाव टाकतंय, समजा देव टाकलंय तर म्हणून इथे एफ नेम ची व्हॅल्यू देव आहे. एल नेम म्हणजे लास्ट नेम झालं, लास्ट नेम ची व्हॅल्यू आहे कुमार. आणि आर्म्स, आर्म्स ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे ज्याची व्हॅल्यू आहे 2. तर इथे वॅर पर्सन हा आपला काय झाला, एक ऑब्जेक्ट आपण इथे डिक्लेअर केला. सेम मी इथे ऍरे सुद्धा तुम्हाला डिक्लेअर करून दाखवलाय. व्हेरिएबल ऍर, ऍर हा काय झाला आपला ऍरे आहे. ऍरे इक्वल्स टू, इथे सुद्धा आपण मल्टिपल व्हॅल्यूज डिक्लेअर करू शकतो. फक्त इथे बघा, तुम्हाला इथे ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही सर्क्युलर ब्रॅकेट मध्ये याला डिक्लेअर केलं आहे आणि इथे तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये डिक्लेअर केलंय. जेव्हा आपण ऍरे डिक्लेअर करतो तेव्हा आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा असतो आणि ऑब्जेक्ट जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला सर्क्युलर ब्रॅकेट घ्यायचा असतो. तर वॅर ऍरे इक्वल्स टू 3, 5, 7 म्हणजे आपल्या जसं आपण व्हेरिएबल एक्स मध्ये एक्स इक्वल्स टू 3, दुसरी व्हॅल्यू आपल्याला टाकायची असेल तर y इक्वल्स टू 5 असं आपल्याला घ्यावं लागतं. म्हणजे प्रत्येक वेळेस वेगळे व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतात. पण ऍरे मध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज जे आहेत त्या डिक्लेअर करू शकतो. सोबत आपण इथे एक स्ट्रिंग व्हॅल्यू, एक इंटिजर व्हॅल्यू, एक बुलियन व्हॅल्यू असं सुद्धा आपण डिक्लेअर करू शकतो. म्हणजे इथे गरज नाही की इथे सगळ्या व्हॅल्यू या नंबर असायला हव्या किंवा स्ट्रिंग असायला हव्या किंवा बुलियन असायला हव्या. आपण मल्टिपल व्हॅल्यूज इथे डिक्लेअर करू शकतो. म्हणजे ऍरे मध्ये आपण नंबर पण डिक्लेअर करू शकतो, ऍट अ टाइम स्ट्रिंग पण डिक्लेअर करू शकतो, ऍट अ टाइम बुलियन पण. आपल्याला इथे दोन व्हेरिएबल झाले, एक आहे ऑब्जेक्ट आपला आणि एक आहे ऍरे. आता ऍरे डॉट फू ही एक आपण मेथड इथे डिक्लेअर केली आहे की हॅलो नावाचा एक मेथड आपण इथे डिक्लेअर केली. प्लस आपण एक व्हेरिएबल टेक्स्ट नावाचा एक व्हेरिएबल घेतलाय, त्याच्यामध्ये सध्या काही व्हॅल्यू नाहीये, एम्प्टी व्हॅल्यू आहे. आता इथे आपल्याला फॉर इन हा ऍरे कसा वर्क करतो हे बघायचे. इथे आपण घेतला फॉर सर्क्युलर ब्रॅकेट वॅर एक्स इन पर्सन. आता इथे पर्सन काय आपला हा ऑब्जेक्ट आहे. पर्सन काय आहे आपला ऑब्जेक्ट आहे. एक्स इन पर्सन म्हणजे जितक्या एक्स मध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या मला इथे डिस्प्ले करायच्या आहेत. नंतर आपण सर्क्युलर ब्रेसेस ओपन करून इथे आपण घेतल्या टेक्स्ट इक्वल्स टू पर्सन ऑफ एक्स, म्हणजे एक्स मध्ये पर्सनच्या एक्स व्हॅल्यूवर जी काही हे असेल प्रॉपर्टी असेल ती तुम्हाला इथे डिस्प्ले होणार आहे. तर प्रॉपर डॉक्युमेंट डॉट राईट एक्स, इथे आपल्याला काय डिस्प्ले होणार आहे, एक्स ची प्रॉपर्टी नेम डिस्प्ले होणार आहे. एक्स ची व्हॅल्यू काय आहे इथे वॅर एक्स इन पर्सन, म्हणजे काय एक्स काय आपला एक व्हेरिएबल आहे ज्यामध्ये फॉर इन मध्ये आपण प्रॉपर्टीची नावं आपण इथे डिस्प्ले करत असतो की कुठली कुठली प्रॉपर्टीज आपल्या पर्सनच्या ऑब्जेक्ट मध्ये जे आहे त्या घेतलेल्या आहे. म्हणून इथे एक्स ची व्हॅल्यू काय येणार तर पर्सन मधल्या सगळ्या प्रॉपर्टीज येणार. मग आपण परत डॉक्युमेंट डॉट राईट टेक्स्ट, आपण टेक्स्ट पण इथे डिस्प्ले करतो आहे. इथे टेक्स्ट मध्ये काय येत आहे की पर्सन ऑफ एक्स म्हणजे एक्स ची जी व्हॅल्यू असेल ती इथे डिस्प्ले होणार आहे. पर्सन ऑफ एक्स म्हणजे काय, एक्स मधली व्हॅल्यू. इथे एक्स मध्ये व्हॅल्यू काय आहे तर देव आहे. नंतर सेकंड टाइम काय आहे कुमार आहे आणि थर्ड टाइम आहे आर्म्स. म्हणजे आपल्याला या फॉरिन लूप मध्ये परत परत कंडिशन आपल्याला इथे कुठे दिसत नाही की आपण इथे कंडिशन टाकली. इथे तो ऑपऑपच त्या ऑब्जेक्ट मध्ये जितक्या प्रॉपर्टीज असेल तेवढ्या वेळा तो लूप आपल्याला फिरेल. जर आपल्या इथे 4 प्रॉपर्टीज आपण टाकल्या असतात तर आपल्याला 4 वेळा हा लूप फिरला असता. जर 2 वेळा 2 प्रॉपर्टीज टाकल्या असतात तर 2 वेळा हा लूप फिरला असता. म्हणजे आपल्याला इथे कुठेही कंडिशन न हे होता प्रत्येक वेळेस तो त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीमेंट करणार आहे, म्हणजे प्रॉपर्टी ज्या आहेत त्या इटरेट होणार आहे. आता इथे परत आपण ऍरे पण घेतलंय फॉर वॅर आय इन ऍरे, म्हणजे इथे एक व्हेरिएबल घेतला आय जो आपल्याला ऍरे मधल्या व्हॅल्यूज इथे डिस्प्ले करणार आहे. कारण ऍरे मध्ये आपल्याला कुठे प्रॉपर्टी दिसत आहेत का नाही, तर आपल्या इथे काय दिसते इथे आपल्या ऍरे मध्ये काय आहे सगळ्या प्रॉपर्टी सॉरी व्हॅल्यूज आहे. प्रॉपर्टी आपल्याला कुठे मिळणार आहे फक्त ऑब्जेक्ट मध्ये मिळणार आहे, जो आपला ऑब्जेक्ट आहे पर्सन. म्हणजे जेव्हा आपल्याला ऑब्जेक्ट मध्ये आपण फॉर इन वापरतो तेव्हा आपल्याला सगळ्या प्रॉपर्टीज डिस्प्ले होतात आणि ऍरे सोबत जर आपण फॉर इन वापरला तर आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज डिस्प्ले होणार आहे. आता इथे आपण रन करून बघू याला. इथे बघा तुम्हाला एफ नेम ह्या पर्सन मध्ये म्हणजे आपल्याला हा जेव्हा इथे येतो डॉक्युमेंट डॉट राईट एक्स, एक्स मध्ये काय येणार आहे
एक्स हा व्हेरिएबल आहे जो पर्सन मधल्या सगळ्या प्रॉपर्टीची नावं तो पहिले डिस्प्ले करेल. तर पहिले एफ नेम, एल नेम आणि आर्म्स ह्या तिन्ही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या इथे डिस्प्ले झाल्या. एफ नेम, एल नेम आणि आर्म इथे दिसतंय तुम्हाला एफ नेम, एल नेम आणि आर्म. नंतर दुसऱ्यांदा तो काय म्हणतोय डॉक्युमेंट डॉट राईट टेक्स्ट. इथे टेक्स्ट मध्ये काय होतंय इथे बघा टेक्स्ट मध्ये काय असणार आहे तर पर्सन ऑफ एक्स म्हणजे पर्सन मधल्या जितक्या काही व्हॅल्यूज आहे एक्स वर येणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहे एक्स ही आपली प्रॉपर्टी झाली ना मग एक्स मध्ये जी व्हॅल्यू येणार आहे ती सगळी इथे आपल्याला डिस्प्ले होणार आहे. मग पहिले कुठली व्हॅल्यू येणार आहे आपल्या याच्यामध्ये तर डेव येणार आहे. दुसऱ्यांदा कुठली येणार आहे तर कुमार येणार आहे आणि तिसऱ्यांदा काय येणार आहे तर टू येणार आहे. म्हणजे इथपर्यंत जो तुमचा हा जो आहे 2 पर्यंतचा हा तुमचा डॉक्युमेंट डॉट राईट टेक्स्ट पर्यंतचा आउटपुट आहे. नंतर तुम्हाला इथे फॉर वॅर आय इन ॲरे. आय इन ॲरे एक व्हेरिएबल आय आहे जो ॲरे मधल्या प्रॉपर्टीज आता ॲरेला प्रॉपर्टीज नाहीये मग काय आहे तर व्हॅल्यूज आहे म्हणून तो ॲरे मधल्या सगळ्या व्हॅल्यूज जे आहे त्या इथे डिस्प्ले करणार आहे. तर ॲरे मधल्या सॉरी प्रॉपर्टीचा इंडेक्स नंबर तो तुम्हाला डिस्प्ले करणार आहे ॲरे मधल्या. इंडेक्स काय असतो ॲरेचा आय ॲरे मधली जी सगळ्यात फर्स्ट व्हॅल्यू आहे ती 0th पोझिशनवर सेव्ह होते. नंतर दुसरी जी व्हॅल्यू आहे ती सेकंड पोझिशनवर सेव्ह होते आणि ही जी व्हॅल्यू आहे ही थर्ड पोझिशनवर सॉरी सेकंड पोझिशन म्हणजे याची 3 ची पोझिशन आहे 0, 5 ची पोझिशन आहे 1 आणि 7 ची पोझिशन आहे 2 आणि ही जी ॲरे डॉट फू म्हणजे हॅलोची जी पोझिशन आहे ती आहे फू म्हणजे याची जी प्रॉपर्टी आहे फू म्हणजे ॲरेच्या ज्या फॉर जो आपण ॲरे सोबत यूज केलाय तर इथे आपल्याला इंडेक्स नंबर म्हणजे त्याची पोझिशन आपल्याला इथे शो करते म्हणजे 0, 1, 2 आणि फू याच्या व्हॅल्यूज सॉरी तो हे करत नाहीये तर त्याच्या जी ॲरेची पोझिशन आहे इंडेक्स नंबर जो आहे तो तुम्हाला इथे डिस्प्ले करतोय. कळत आहे? तर फॉरिन मध्ये काय होतंय आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट जर डिस्प्ले करायचे असेल तर आपण इथे ऑब्जेक्ट मधल्या सगळ्या प्रॉपर्टीजला डिस्प्ले करण्यासाठी फॉर इनचा वापर करतो. नेक्स्ट आहे आपला फॉर ऑफ स्टेटमेंट. आता इथे आपण पहिले बघितलं की फॉर इन मध्ये आपल्या फक्त प्रॉपर्टीज डिस्प्ले होतात आहे ऑब्जेक्ट मधल्या प्रॉपर्टीज. आता आपल्याला व्हॅल्यूज सुद्धा जर डिस्प्ले करायचे आहे तर आपण फॉर ऑफचा यूज करतो. फॉर ऑफ मध्ये आपल्याला व्हॅल्यूज ऑफ ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज डिस्प्ले होतात आणि सेम आपल्याला फक्त फॉर आपल्याला लिहिताना फक्त काय लिहायचं आहे इथे व्हेरिएबल एखादा डिक्लेअर करून ऑफ त्या ऑब्जेक्टचं नाव. आता मी तुम्हाला इथे एक आपण इथे फक्त मी फॉर ऑफ घेते. आता बघा इथे तुम्हाला 3, 5, 7 म्हणजे ॲरे मधल्या व्हॅल्यूज सुद्धा आपल्याला इथे डिस्प्ले झालेले आहे की फॉर वॅर आय ऑफ ॲरे. पहिले आपण इथे आय इन ॲरे जेव्हा घेतलं तेव्हा त्याच्या प्रॉपर्टीज डिस्प्ले झाल्या म्हणजे त्याची पोझिशन काय होती 3 ची पोझिशन होती 0, 5 ची पोझिशन होती 1 आणि 7 ची पोझिशन होती 2 आणि थर्ड होतं फू. हे आपलं पहिलेच इथपर्यंत पहिलेच आउटपुट होतं. नंतर आपण एक परत एक फॉर लूप घेतला ज्याच्यामध्ये फॉर ऑफ आपण बघतोय. फॉर ऑफ मध्ये काय आहे व्हेरिएबल आय डिक्लेअर करतो आहे. आय आपण आय ऑफ ॲरे म्हणजे इथे आय मध्ये काय येणार आहे तर या ॲरे मधल्या व्हॅल्यूज येणार आहे. ॲरे मध्ये कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज आहे त्या इथे डिस्प्ले होणार आहे म्हणजे 3, 5, 7 म्हणून आपल्याला इथे डिस्प्ले झाले. आता मी इथे समजा ॲरे ऑफ पर्सन घेतलं तर तो इथे डिस्प्ले करत नाहीये. पर्सन मधल्या व्हॅल्यूज जे आहे तो डिस्प्ले करत नाही आहे कारण हा फॉर ऑफ आपण ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज वर यूज करू शकत नाहीये.
इथे आपल्याला व्हॅल्यूज डिस्प्ले झालेला नाहीये. इथे आपण हा ऑब्जेक्ट वर यूज करू शकत नाही, फक्त अरे वर यूज करू शकतोय. अरे मधल्या ह्या व्हॅल्यूज जे आहेत ते आपल्याला इथे डिस्प्ले होत आहे. फॉर ऑफ आणि फॉर इन हे दोन जे एक्स्ट्रा फॉर लूप आहेत ते आपण जावास्क्रिप्ट मध्ये आपण मॅक्झिमम फॉर इनचा वापर करतो, ज्यामध्ये ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या डिस्प्ले होतात. नंतर आहे आपला इन्फायनाइट लूप. आता इन्फायनाइट म्हणजे काय, तर कंटिन्युअसली इन्फायनाइट टाइम्स आपल्याला ते काही ज्याचं काही आपल्याला माप घेत नाही, त्याचा अंदाज येणार नाही किंवा मोजता येणार नाही, असं अशा याला आपण काय म्हणतो, इन्फायनाइट म्हणतो. आता इथे जर आपण अशी एक कंडिशन जी दिली की जी नेहमी ट्रू असणार आहे, आता वाईल 1 इथे कुठलीही कंडिशन आहे नाही, ऑलवेज 1 असणार आहे, आणि आपण ते स्टेटमेंट एक्झिक्यूट केले तर काय होणार आहे की कंडिशन ही नेहमी ट्रूच असणार आहे. इथे आपण कुठे इन्क्रीमेंट करत नाही, डिक्रीमेंट करत नाहीये, काही नाही. आणि अशा वेळेस काय होणार, तो लूप जो आहे तो इन्फायनाइट लूप होणार, म्हणजे तो कंटिन्युअसली तो लूप मध्ये फिरत राहणार, तो लूपच्या बाहेर येणारच नाही. कंटिन्युअस तो लूप लूप जी कंडिशन आहे ती ट्रू होणार, त्याच्यामुळे तो कंटिन्यू तो फिरतच असणार, त्या लूपच्या बाहेर पडणारच नाही. त्याला म्हणतात इन्फायनाइट लूप. तर आपण जावास्क्रिप्ट मधले जे लूप आहे, जसं वाईल लूप, डू वाईल लूप, फॉर लूप, फॉर इन लूप आणि फॉर ऑफ लूप, हे लूप आपण आज बघितले. जर तुम्हाला याच्यामध्ये काही क्वेरी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा किंवा ईमेल करा की काय तुम्हाला क्वेरीज आहे. ठीक आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये